येत्या काळामध्ये निवडणुकामध्ये सगळ्या कार्यकर्त्याला झुकून देऊन आपण काम करायचं। आमची निवडणूक झाली, लोकसभा झाली, विधानसभा झाली, आता कार्यकर्त्याची निवडणूक आहे। आणि कुणी आता जिल्हा परिषद गट काहीतरी डिक्लेअर झाले, त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीकडे पार्टी नेतृत्वाचं लक्ष आहे, माननीय देवेंद्रजींचं आपल्या तालुक्याकडे लक्ष आहे। कुणीही मनात शंका आणायची नाही। येत्या काळामध्ये सगळ्यांनी झोकून देऊन काम करायचंय आणि सगळ्यांना सांगायला हरकत नाही, सगळे प्रमुख कार्यकर्ते असल्यामुळे माळशिरस विधानसभेची सुद्धा पोटनिवडणूक होणार आहे। कोर्टामध्ये तारखा सुरू झाल्या। 30 जुलै ही त्या असणाऱ्या खोट्या जातीच्या दाखलेची केस पडलेली आहे, सुरू झालेली आहे। त्यामुळं येत्या काळामध्ये त्याची सुद्धा इच्छा आपली सगळ्यांची पूर्ण होईल। परंतु कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की पार्टी नेतृत्वाचं आपल्याकडे लक्ष नाहीये असं कधी मनात येऊ देऊ नका, कधी मनात येऊ देऊ नका। प्रमुख कार्यकर्ते किंवा अतिशय तळागाळातल्या कार्यकर्त्यावर मी लक्ष ठेवणारा कार्यकर्ता आहे। येत्या काळामध्ये कार्यकर्त्यांना मंडळाच्या कार्यकारिणीमध्ये संधी देऊ, जिल्ह्याच्या कार्यकारिणी त्याच्यामध्ये संधी देऊ, किंवा काही प्रदेशावर काल परवा आपल्या आबासाहेब दाईंचे इथला हा एससी मतदारसंघ असल्यामुळं आणि आदरणीय संजीवनीताई पाटलांपासून गेली अनेक वर्षापासून ते भाजपचं काम करतात, त्याच्यामुळे एससी मतदारसंघ असल्यामुळे येथून एससीचं एक राज्य कार्यकारिणीवर त्या ठिकाणी पाठवायचं होतं। त्यावेळेस माझी आणि खासदार साहेबांची चर्चा झाली आणि जुना कार्यकर्ता आपला त्या ठिकाणी राज्य परिषदेवर निवडून गेला पाहिजे, याच्यासाठी त्यांची आपण निवड केली। मला आपल्या सगळ्यांना आश्वस्त करायचं की भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्याची पार्टी आहे आणि कार्यकर्त्याच्या पार्टीमध्ये या ठिकाणी कार्यकर्त्याचा विचार घेतला जातो आणि येत्या काळामध्ये आपण सगळ्यांनी ज्या ताकदीने लढतोय निश्चित यश येईल आणि भविष्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती या सगळ्या निवडणुका भारतीय जनता पार्टी महायुती पूर्ण ताकदीने लढेल। आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी आपले नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सगळ्यांनी येत्या काळात काम करावं आणि आपण सगळे कराल अशी आशा अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। माळशिरस तालुक्याचे सध्याचे आमदार जे खोट्या दाखल्यावरती निवडून आलेले आहेत आणि त्यांनी सर्वसामान्य मागासवर्गीय समाजामध्ये अतिक्रमण केलेलं आहे, या अतिक्रमणाच्या विरोधात माजी आमदार माझे स्वर्गीय वडील हनुमंतराव डोळस यांनी मागच्या 15 वर्षापासून लढा न्यायालयामध्ये सुरू ठेवला होता आणि त्याच लढ्याला पुढे नेत असताना सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या लिबर्टीचा वापर करून सन्माननीय उच्च न्यायालयामध्ये पुनर्याचिका दाखल जी मी केली होती मागच्या 10 दिवसा अगोदर, त्याची सुनावणी झाली आणि आमचा मोठा विजय झालेला आहे। उत्तमराव जानकर यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि येणाऱ्या 30 तारखेला त्या सुनावणीची फुल फ्लेजेड हिअरिंग ठेवण्यात आलेली आहे आणि काही पण करून शहनिशा या विषयामध्ये झालीच पाहिजे अशी आमच्या सर्वसामान्य मागासवर्गीय समाजातील सर्व लोकांची घटकांची मागणी होती आणि त्या मागणीला कुठे ना कुठेतरी यश मिळेल हीच अपेक्षा न्याय व्यवस्थेवरती आमची आहे।